तहसील कार्यालयामध्ये तलाठी मद्यधुंद अवस्थेमध्ये आढळलाय। धाराशिवच्या परंडा तहसील कार्यालयातला हा सगळा प्रकार आहे। गुणाजी ढोणे असं मद्यधुंद अवस्थेमधल्या तलाठ्याचं नाव आहे। कार्यालयामध्ये जाण्या येण्याच्या ठिकाणी हा तलाठी झोपलेला दिसलाय। रुग्णवाहिकेमधनं मद्यधुंद तलाठीला उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। ढोणे गेल्या अनेक महिन्यांपासून गैरहजर होता अशा स्वरूपाची माहिती समोर येते आहे। धाराशिवमधला सगळा प्रकार आहे। धाराशिवच्या परंडा तहसील कार्यालयामधला हा प्रकार आता समोर आलेला आहे। प्रतिनिधी कैलास चौधरी सध्या आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। कैलास, अत्यंत धक्कादायक अशी सगळी बातमी आहे, अशी सगळी माहिती समोर येते आहे, काय नेमकं कळतंय या तलाठ्याविषयी? हो, नक्कीच हा एकदमच धक्कादायक प्रकार आहे की एखादा शासकीय अधिकारी कर्मचारी जेव्हा आपल्या कार्यालयात म्हणा किंवा तहसील कार्यालयात मद्यधुंद होऊन कार्यालयात नव्हतो तेव्हा सामान्यांना अगदीच ते धक्का देणार आहे। हा गुणाजी ढोणे जो होता तलाठी, तो गेल्या काही दिवसांपासून गैरहजर होता। कुठलीही पूर्व सूचना न देता हा गैरहजर होता। त्याच्यावरती कारवाईचा प्रस्ताव तहसीलदारांनी दिलेला आहे। मात्र काल अचानकपणे हा तलाठी मद्यधुंद होऊन तहसील कार्यालयात आला आणि अक्षरशः तिथंच झोपी गेला। त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनाही थोडंसं वेगळंच चित्र पाहायला मिळत होतं। त्या तलाट्याला अगदी कसलीच शुद्ध नव्हती। त्यामुळे रुग्णवाहिकेतून या तलाट्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे। मात्र त्या धक्कादायक प्रकारामुळे सगळीकडे चर्चेला विषय जात आहे। धन्यवाद कैलास या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।